आपण सध्या बाराशिव या ठिकाणी आहोत आणि या बाराशिव तीर्थक्षेत्राची ही प्राचीन बारव या ठिकाणी आपण बघत आहोत आणि या बारवेच्या ठिकाणी हे दोघंजण आता प्रवेश करत आहेत आणि त्यांनी पुरातन जो वार्षिक ठेवा आहे, पुरातन जो ठेवा आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी स्वतःचे शूज काढले आहेत। आता आपण थोडंसं मध्ये प्रवेश करूयात। या ठिकाणी दर्शन घेत आहेत। ही आहे प्रवेश महादेव नाही त्रिमूर्ती हां त्रिमूर्ती देवता आहे। या ठिकाणी गणपती आहे, हां गणपती आहे। आता आपण या बारवेचं पूर्ण असं दृश्य बघत आहोत। एकदम मोबाईल हलवतो। या बारवेची बांधणी आणि पूर्णतः जी घडण आहे ती आपण बघणार आहोत। आता त्या काळामधलं वास्तुशास्त्र आणि आजचं वास्तुशास्त्र यामधला फरक किंवा यामध्ये जी प्रगती आहे याचा आपण विचार करूया। जर आपण बघत गेलो तर खाली ही बारव जेवढी खोल आहे तेवढीच वरची बांधणीसुद्धा आपल्याला तितक्याच उच्च प्रतीची आढळून येईल। बारवेच्या एकदम खालच्या भागात पाणी आहे। आपण जसं खाली उतरत जातो तसं या बारवेची विशालता आणि उत्तुंगपणा आपल्या लक्षात येईल। या ठिकाणी आपण आता बारवेच्या खालच्या तळामध्ये जात आहोत। जात असताना प्रत्येक स्टेपला 7 ते 8 अशा पायऱ्या आपल्याला उतरताना दिसतील। म्हणजे पूर्वीच्या काळी या देवस्थानाला पाणी पुरवठा करणारी आणि या देवपूजा करण्यासाठी पाणी एकदम कुठून उपलब्ध व्हायचं त्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेली ही व्यवस्था आहे। अतिशय सुंदर मनमोहक इतक्या वर्षापासून ही उभी असलेली बारव आज तगाये जशाला तशी आहे। आजचे आमचे जर घरं पाहिले आपण ते काही दिवसानंतर कोलॅप्स होतात किंवा कोसळतात, परंतु या ठिकाणचं कुठलं सिमेंट वापरलं, चुना वापरला, माती काय वापरलेलं आहे एकही दगड काढताही येत नाही आणि स्वतःहून निसर्गाच्या कुठल्याही आघातानं पडतसुद्धा नाही। मी सुद्धा माझ्या गावाच्या जवळ इतके असताना बारव इतक्या खोल प्रथमच आलेलं आहे, कारण हे आमचे दीपक सर आहेत की जे मराठा आरक्षणामधला एक खूप मोठा अनमोल दगड आहे। तो त्यांच्यासोबत मला या बारवेच्या गर्भगृहात म्हणजेच बारवेच्या तळाशी उतरण्याचं आज भाग्य लाभलेलं आहे असं मी समजेन। आता दीपक सर शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजेच पाण्याच्या जवळ असे पोहोचलेले आहेत। आता ते पाण्याला स्पर्श करतील। जा थोडं खाली, हां राईट। पाणी आता काळाच्या ओघात ते पाणी जरी थोडंसं हिरवट दिसला हे नाही ना तिथं ते आहे ते पायरीवर द्या ना पाय हिरवट दिसत असलं तरी परंतु पाणी बारवेला आज तगायत सुद्धा आहे।